गेंदबाजी के लिए तैयार। पिछले मैच के हीरो मैन ऑफ मैच जियो ने कमाल की बल्लेबाजी की थी। एक गेंद और 4 रनों की आवश्यकता थी और करारा छक्का लगाकर वो मैच जिताया था। वही खिलाड़ी प्रदीप स्ट्राइक पर। ओहो, पहली गेंद पर रंजीत रोगे रफ्तार का सौदागर। आज आवास एक्सप्रेस गेंदबाजी करते हुए नजर आ रही है। प्लेटफॉर्म पर जरूर ट्रैक पर है गाड़ी। पहली गेंद डॉट आती हुई। अच्छी शुरुआत। दूसरी गेंद भी सेम कॉपी बुक स्टाइल में डालने की कोशिश और इस पर बल्ले भारी सीरा। विकेट कीपर ओमकार हेमंत राणे के हाथों में कैच। शानदार कैच कैरी करते हुए गोल्डन डक का चश्मा पहनकर बल्लेबाज प्रदीप जी पिछले मैच के मैच मैच अभी हीरो से जीरो बनकर पैवेलियन की तरफ लौटाते हुए गेंदबाज रंजीत रोगे रायगढ़ पुलिस आज यहां पर विकेट प्राप्त करते हुए। क्या कैच लपका है। रिकी पॉन्टिंग की याद ताजा करते हुए विकेट कीपर के रूप में ओमकार हेमंत राणे। अच्छी विकेट कीपिंग। न्यू बैटर मैदान पर। नाम देखिए क्या लिखा है। मिताली भाभी के हीरो और टी शर्ट पे मितू लिखा है। हर एक कामयाब पुरुष के पीछे स्त्री का हाथ होता है और वो मितू भाभी आज क्या इस मैदान पर जलवा दिखाएगी। भावेश बल्लेबाजी के लिए। भावेश के ऊपर अभी पूरी जिम्मेदारी अपनी डूबती नैया को किनारे पर लाना है। तो बैटर भावेश को अभी इस मैदान पर चमकना होगा। यानंतर होणारा सामना जय हनुमान मिल्खतकार विरुद्ध बीसीसी सारळ। दोन्ही संघाने या हाफ इनिंग नंतर टॉस साठी यायचंय। रंजीत रोगे फिर से एक बार भावेश के लिए इस बार आने वाले से खेलने का प्रयास किया था। एक रन जरूर यहां पर अपने स्कोर बोर्ड पर लगते हुए नजर आ रही है। एक रन के साथ अकाउंट ओपन किया बैटर भावेश मिताली भाभी के हीरो स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए। इस एक बार रंजीत रोगे अपने स्पेल की चौथी गेंद डालने के लिए तैयार। कवर के ऊपर से खेल दिया फील्डर डीप में। मिल्खत खार के ही खिलाड़ी है, छोटे खिलाड़ी है, उन्हें जरूर यहां पर मौका दिया था। गेंद हाथों से उनके सिटक गई। स्वरूप फिल्डर थे। स्वरूप तुम्हाला संधी मिळाली पण त्या संधीचं सोनं करायचं होतं. हिरो झाले असते, रील झाली असती आणि बक्षिसांची खैरात सुद्धा झाली असते. पण आता मात्र 4 गेंदे हो चुके, 2 गेंद आना बाकी है। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा 3 रन। जीवन दान स्वरूप यहां पर देते हुए। जरूर वहां पर अंपायर डिसीजन दिया है कि मृत गेंद है। जरूर कैरी कर रहे थे पर हाथ उनका घुमा नहीं है। हाथ में से गेंद सिटक गई। जरूर थोड़ा सा इंजॉयमेंट इस गेंद के ऊपर जरूर रील बनेगी क्योंकि इस तरह का स्ट्रोक भावेश ऐसा लग रहा है कि हावरे की तरह बल्लेबाजी कर रहे थे। आगे आकर खेलकर स्ट्रोक लगाया था पर अभी जवाबदारी है इसी तरह के स्ट्रोक लगाने। भावेश अभी आपको कुछ करना है। रंजीत रोगे गेंदबाजी के लिए तैयार। फिर से एक बार शॉट गेंद। ओहो, इस बार जीवन दान। पिछली कैच प्रदीप की काफी शानदार कैरी किया और इस गेंद के ऊपर जीवन दान देते हुए ओमकार हेमंत राणे। मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई पर क्या गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा। गेंदबाज रंजीत रोगे गेंदबाजी के लिए तैयार। रायगढ़ पुलिस इस बार गेंद हवा में कैच लेने का मौका। फिर से एक बार ना मुन्ना ना लगातार की 2 गेंदों पर 2 कैच छोड़े हैं। ऐसा लग रहा है दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं। कोई हंसता है तो कोई रोता है पर वही खुश रहता है जो दिन में आषाढ़ी एकादशी का 2 पैक लगा के खेलता है। इसी क्या छोड़ा ओमकार हेमंत राणे ने। गलती की है या गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा। 2 बार जीवनदान भावेश जैसे बल्लेबाज को और
स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर मात्र 3 रन। एक कंजूसी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी की है। दूसरी ओर की जिम्मेदारी के लिए गेंदबाज ओमकार सुधाकर राणे गेंदबाजी के लिए आ चुके हैं। पहले ओवर में कमाल की गेंदबाजी की है गेंदबाज रंजीत रोगे, एक अनुभवी गेंदबाज है रायगढ़ पुलिस। 3 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर। ओहो, गोकुल को मौका मिला है, क्या बात है। गोकुल को फील्डिंग के लिए आमंत्रित किया है। एक बार जोरदार डाले गोकुल के लिए बजाय, क्योंकि इस प्रतियोगिता में काफी मेहनत करते हैं गोकुल। और रंजीत रोगे सर को कॉल आया, उन्हें जाना पड़ेगा। फर्स्ट ड्यूटी है, ऑन ड्यूटी है, इसलिए उन्हें अभी जाना पड़ेगा। कॉल आया है, ड्यूटी फर्स्ट। गेंदबाजी के लिए ओमकार सुधाकर राणे, पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर। ऑफिशियल अंपायर पंडित जी मात्रे सर ने वाइड करार कर दिया, 1 बाउंस की चेतावनी भी देते हुए, क्योंकि काफी उछाल लेने वाली गेंद थी यहां पर। बैटर अनिश थे स्ट्राइक एंड पर। ओहो, तेज तर्रार गेंद, कमाल की गेंदबाजी। अनिश जैसे बल्लेबाज को यहां पर चकमा देते हुए 4 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर। पहली गेंद खराब डाली, पर इस गेंद के ऊपर मिड तक पहुंचने का प्रयास किया, लाइन और लेन से गेंदबाजी करने का प्रयास। इस बार अनिश ने खेला हुआ स्ट्रोक शॉर्ट मिड ऑफ की दिशा में, फील्डर है वहां पर। रबर बॉल की प्रतियोगिता, गांव के खिलाड़ियों को आज यहां पर मौका दिया है ओमकार राणे, जोगेश्वरी माता आवास टीम। जबकि यह सेकंड मैच, आज की फेरी का दूसरी फेरी का ये पहला मैच। सेकंड पर फिर से एक बार 2 जीवन दान के साथ बल्लेबाजी करते हुए भावेश स्क्वायर कट करना चाहते। क्या गेंदबाजी की है, काफी प्रभावित गेंदबाजी, हाथ खोलने का मौका नहीं दे रहे बल्लेबाजी करने वाली टीम को। दिलदार बागदांडा, स्कोर जा पहुंचा 5 रन स्कोर कार्ड पर। प्रदीप आउट हुआ और रनों को जरूर अंकुश लगता हुआ। फिर से एक बार ऑन साइड में खेलने का प्रयास, शॉर्ट मिड ऑफ फील्ड, वहां पर फील्डर अमोल राणे। ओहो, पर इस बार अमोल राणे ने की गलती, जहां पर 1 रन थी वहां पर 2 रन मुकम्मल, स्ट्राइक रोटेट होते हुए। और गोकुल देखिए वहां पर बैकअप करते हुए 11वें खिलाड़ी को मौका मिला है और उन्होंने अच्छा बैकअप किया, ये होना जरूरी है। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 2-2 को। 7 रन स्कोर कार्ड पर, 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें आना बाकी। शॉर्ट गेंद, स्ट्राइक रोटेट होने के बाद गेंद हवा में, अमोल राणे गेंद के नीचे, पर इस बार अमोल ने कैच लेफ्ट का गलती की थी, स्ट्राइक रोटेट किया और स्ट्राइक रोटेट होने के बाद भावेश जैसे बल्लेबाज को यह तीसरा जीवनदान न मिला और विकेट। न्यू बैटर मैदान पर चारू दत्त, एक लेफ्ट हैंड बल्लेबाज, चारों बल्लेबाजी के लिए आए हैं। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर मात्र 7 रन, 2 विकेटों के नुकसान पर। 5 गेंदें हो चुकी है, 1 गेंद आना बाकी इस ओवर की। चारों को बल्लेबाजी के लिए प्रमोट किया, आमंत्रित किया है अनिश, और चारों के ऊपर अभी पूरी जिम्मेदारी, क्योंकि दोनों प्रारंभिक बल्लेबाज प्रदीप और देखा जाए तो भावेश जो ओपनर रूप में बल्लेबाज है, अनिश नॉन सेकंड पर है। सेकंड डाउन बल्लेबाज चारू दत्ता बल्लेबाजी के लिए उतरे हैं। भावेश आउट होने के बाद लेफ्ट आर्म बैटर, अपॉर्चुनिटी है 360 डिग्री का यह मैदान, जबकि लेफ्टी के लिए एडवांटेज। और फिर से एक बार देखिए क्या कमाल की गेंदबाजी की है ओमकार ने। आखिरी गेंद पर 22 के रूप में 1 रन। प्रथमेश मात्रे सर बताएंगे स्कोर कार्ड पर 8 रन, 2 विकेटों के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद। तीसरी ओवर की जिम्मेदारी के लिए आए जोगेश्वरी माता आवास टीम की जानिब से गेंदबाज शंतनु को आमंत्रित किया है। पिछले मैच में अगर देखा जाए तो शंतनु ने काफी प्रभावित गेंदबाजी की थी, कंजूसी गेंदबाजी की थी, और वही गेंदबाज एक नए उभरते गेंदबाज को मौका दिया है जोगेश्वरी माता आवास टीम ने। जबकि अगर देखा जाए तो ओमकार सुधाकर राणे की कमाल की गेंदबाजी। पिछले मैच के मैदों मैच ठहरे हैं। गेंदबाजी के लिए शंतनु फिर से एक बार। ओहो, शंतनु की क्या लाइन और लेन से गेंदबाजी कर रहे हैं।
ये नए गेंदबाज है पर उन्होंने अपनी जिस तरह से प्रैक्टिस सेशन में लाइन को पकड़ा है ना उसी दिशा से गेंदबाजी कर रहे हैं और ये विश्वास होना भी जरूरी है क्योंकि रबर बॉल की प्रतियोगिता है। फिर से एक बार देखिए खड़े खड़े खेलने का प्रयास किया था। मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। कल के दिन अगर देखा जाए तो क्षितिज मेरे मोबाइल में नेटवर्क नहीं था, मैं कल ताबड़तोड़ नेटवर्क ही चेंज किया, सीधा नया सिम, क्योंकि यहां पर अभी डिजिटल इंडिया है, ऑनलाइन का जमाना। और इस बार गलती कर दी गेंदबाज शंतनु ने, शरण में डालने की कोशिश और गेंद को भेज दिया दर्शकों के चरण में। लॉफ्टेड षटकार, छक्के के साथ स्कोर जा पहुंचा प्रथमेश मात्रे सर बतलाएंगे। 14 रन, 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। रनों की प्राप्ति करनी है। प्रदीप थोड़े से नाराज है क्योंकि अगर देखा जाए तो उनके सासरे बुआ की तरफ से समालोचक के लिए 100 रुपए का कैश प्राइज आया है। चंद्रकांत जी पाटिल सर फूफा देवी पाड़ा के एक उत्कृष्ट गीतकार है जिन्होंने एक दिन ये गाने को यूट्यूब पर डाला और 11,000 व्यूवर्स उस सॉन्ग के लिए व्यूवर्स नजर आए। इस बार आकाश गुरव गेंद के नीचे, आज आकाश गुरव कुछ अलग ही ख्वाब में नजर आ रहे हैं। खराब थ्रो किया, फील्डिंग अच्छी तरह से की पर गेंद को फेंका, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, बगते भजीनी मागते वडा। आकाश गुरव आज है आषाढ़ी एकादशी, आज रात तुम्हें उपाशी। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 16 रन। रनों की प्राप्ति देते हुए यहां पर शंतनु गेंदबाजी कर रहे हैं। 4 गेंदे हो चुके, 2 गेंदे आना बाकी। ऑफिशियल अंपायर प्रणीत जी मात्रे, ओमकार ठोमरे। इसे एक बार टप्पा गिरने के बाद क्या कमाल की गेंदबाजी की है। 1 रन डिक्लेयर एरिया में गेंद ने टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल ली और सीधा विकेट कीपर को चकमा देने के बाद डिक्लेयर एरिया में जाती हुई 17 रन स्कोर कार्ड पर। तीसरी ओर जारी है, रनों को रोकने का प्रयास करते हुए यहां पर जोगेश्वरी माता आवास टीम। कमाल की गेंदबाजी होती हुई गेंदबाजों के द्वारा। इस बार बड़ा स्ट्रोक हवा में खेल दिया ऑन साइड में, काउ कॉर्नर के ऊपर से गेंद सीमा पार। मिलेंगे यहां पर 6 रन षटकार। छक्के के साथ स्कोर जा पहुंचा 17 का खतरा जरूर यहां पर मंडराया और स्कोर जा पहुंचा है 23 रन। 23 रन स्कोर कार्ड पर आते हुए 3 ओवर की समाप्ति के बाद 23 रन। आखिरी गेंद पर छक्का आया बैटर अनिश के बल्ले से। आखिरी ओवर की जिम्मेदारी अमोल राणे गेंदबाजी के लिए आएंगे। किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा इस विचार विनिमय में? चलो स्पीड अप करना है। 11 प्लेयर जाऊ नका मीटिंगला। चलो फिर से एक बार मैच शुरू किया जाए। और शरद सर ऐसा भी कहा जाता है 11 तांडेल तर गोमात कोण काढेल, तो इसलिए तांडेल सब मत बनो, बोटीचा गोमात काढण्यासाठी थांबा। तो जरूर यहां पर आखिरी ओवर की जिम्मेदारी अमोल राणे गेंदबाजी के लिए आते हुए। डेथ और स्पेशलिस्ट अमोल स्ट्राइक एंड पर बल्लेबाज चारू दत्त लेफ्टी बल्लेबाज, आक्रामक बल्लेबाज। 23 रन स्कोर कार्ड पर बल्लेबाजी के लिए तैयार है गोकुल धाबा के मालक। गोकुल मैदान पे हमें नजर आ रहे हैं। मूर्तिलाल कीर्ति महाल। और इस बार चारू दत्त के स्लॉट में अमोल राणे के ऊपर किया है प्रतिकार। अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है। आगाज तो अपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। चारू दत्त पहली गेंद पर छक्के के साथ शुरुआत की है। स्कोर जा पहुंचा है 29 रन। पहला छक्का आता हुआ। दूसरी गेंद पर दूसरा बड़ा स्ट्रोक वहां पर। फील्डर है, अच्छी फील्डिंग जिन्होंने रनआउट का खतरा हो सकता है और जरूर यहां पर अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल, अच्छी सूझबूझ। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 31 रन। सर्व खेळाडूंना विनंती असेल धावताना पलताना फील्डिंग करताना स्वतःची काळजी घ्या। जर जास्त इजा झाली तर मंडल जबाबदार नाहीये, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या। स्कोर जा पहुंचे 31 रन 31। साइकिल पर बल्लेबाज चारू दत्त, ओमकार राणे यहां पर फील्डिंग को सजाते हुए। गेंदबाजी के लिए अमोल राणे। 4 गेंदें शेष बाकी है। इस बार बैक टू द बॉल और खेलने का प्रयास मिड ऑफ की दिशा में। वहां पर फील्डर ओमकार सुधाकर राणे गेंद को कैरी करेंगे, तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर धीरे धीरे 32 रन 32। 3 गेंदे हो चुके, 3 गेंदे आना बाकी। यानंतर होणारा सामना जर्मन मिल्खतकार विरुद्ध
बीसीसी सारल दोन्ही संघाचे संघनायक इस बार बल्ले का भारी सीरा विकेट कीपर जीत 1 रन डिक्लेयर एरिया में 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर प्रथम सर बतलाएंगे 34 रन 34 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 गेंदें शेष बाकी है स्ट्राइक एंड पर अनिश सलामीवीर बल्लेबाज दिलदार बागदादा टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए इस बार अनिश बैडमिंटन स्ट्रोक खेलने का प्रयास कर रहे थे पर 1 रन जरूर लिया यहां पर 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 35 रन 35 इस गेंद पर अगर छक्का आता है तो चालू जरूर एक फाइटिंग स्कोर हो सकता है छक्के आने की जरूरत है क्या रहा देखेंगे बैटर चारू 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके 35 रन ऑन द बोर्ड लॉस ऑफ और इस बार देखिए गेंद हवा में और इस गेंद पर आया है छक्का चारू दत्ता जो इक्वेशन लगा लिया था उसके ऊपर तैयार होते हैं और जरूर छक्के के साथ स्कोर जा पहुंचे 41 रन जीतने के लिए 42 रनों की जरूरत है पहले पर्व का खेल समाप्त हो चुका टॉस के लिए आना है धावसंख्या धावफलकावरती 41 जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे चला टॉस साठी या ज्या संघाचा कर्णधार इथे उपस्थित नसेल त्या संघाला नाणेफेकीचा कौल पराभूत केला जाईल आणि 3 धावांची पेनल्टी सुद्धा देण्यात येईल याची नोंद घ्या त्यामुळे जो कोणी संघ असेल जनमात मिल्खत खार बीसीसी सारल टॉस साठी यायचं आहे हाफ इनिंग झाली आहे दुसऱ्या षटकामध्ये 17 मध्ये काय होईल काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन आमंत्रित करेन आमचा खारेपाटचा बुलंद आवाज मॅन फ्रॉम मांडवखार सुयश भुरे सरांकडे धन्यवाद तर टॉस झाला आणि टॉसचा मानकरी बीसी सारळ हा संघ ठरतोय यानंतर दुसऱ्या मॅचकडे म्हणजे दुसऱ्या इनिंगकडे आपण वळूया 41 झाल्यात जिंकण्यासाठी 42 ची गरज आहे
मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. पहिला बॉल ऑन साइड वरती मारलाय. फिल्डर आहेत. कॅच इकडे मात्र नव्हती, परंतु बॉल अडवणं गरजेचं होतं. हा बॉल सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार मिळाला. 4 धावा मिळतात. चौकाराच्या सहाय्याने खातं ओपन केलं आणि या 4 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. तिसऱ्या पंचांचा वापर म्हणजेच DRS घेतला. हा बॉल बीमर आहे का हे चेक केलं जाईल. बीमर साठी आहे ना, वेस्ट साईडचा बीमर आहे का हे मात्र आता बॅटिंग साईडच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय, चेक केलं जाईल. GT स्पोर्ट्स वाहिनी या वाहिनीच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत राजेश पाटील यांना पाहायला भेटतं. आता हे चेक केलं जाते. हा बॉल वेस्ट साईडचा बीमर आहे का. अनिश पाटील यांचा पहिला बॉल. अनिश म्हात्रे पहिला बॉल फुलटॉस जरूर होता, परंतु त्याच्यावरती तो आक्षेप धरलाय. कदाचित हा बॉल वेस्ट साईडचा बीमर असावा. तिथे चुकी झाली. चौकार आला. अमोल राणेच्या बॅटमधून तो चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीवीरांची ही जोडी, प्रारंभिक जोडी आपण पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे रिव्ह्यू सुद्धा लॉस्ट आता होईल. जो एक एक रिव्ह्यू आपण प्रत्येक संघाला देतोय तो रिव्ह्यू इकडे लॉस झाला. जोगेश्वरी माता आवास या संघाचा अनिच्छा पहिल्याच बॉलवरती तो चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने अकाउंट ओपन केलंय. 42चा पाठलाग करायचा आहे या 24 बॉलमध्ये. यावेळचा बॉल वेगाने गेला निघून. टप्पा अगदी चांगला भेटला इथे गोलंदाजाला आणि त्यामुळे आपण पाहतोय हा बॉल बॅटला फुंकर मारत असताना विकेट कीपरकडे निघून गेला. प्रदीपच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल आपण पाहतोय. 2 चेंडू संपलेत. 2 चेंडूंमागे 4 आल्यात. आणखीन एक चांगला बॉल. यावेळी आता बॉडी लाईन चेंडू हाताळला होता. अगदी आपण म्हणतो ना डाऊन दी लेग टाकलं बॉलला, तशा रीतीचा हा बॉल इथे मात्र फेकला डाऊन दी लेग. त्यानंतर पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स. त्याच वेळेला हा चेंडू आपण पाहतो बॅटवरती तितकासा आलेला नाहीये. स्टिकर एंडवरती लागला डॉट बॉल. आता फुल टॉस. आता इथे मात्र संधी आहे. कॅच पकडली फलंदाज आणखी एक, म्हणजे पहिला बॅटर मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट माघारी परतली. अमोल राणे यांना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला, त्यानंतर 2 डॉट बॉल आले आणि त्याचाच दबाव होता बॅटरवरती. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला फुलटॉस वरती आणि फुलटॉसला मोठ्या फटक्यामध्ये तब्दील करू शकले नव्हते बॅटर अमोल राणे आणि ते मात्र आता मैदानाच्या बाहेर परतलेत. तर नवीन बॅटर ओमकार मैदानावरती दाखल होतात. ओमकार हेमंत राणे. ओमकार बॅटिंगसाठी येतोय. जिथे आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमधील 4 बॉलचा खेळ पाहता पाहता संपला. अजूनही 2 बॉल या षटकातील येणं बाकी आहेत. अनिश एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होता. या बॉलचा बॉल समोर टाकला होता. ओव्हर पिच होता. हा पॉलीमध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न ओमकारचा राहिला, परंतु अलॉंग द कार्पेट सिंगल धाव देऊन चाललाय हा बॉल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकेल आणि धावसंख्या 5 वरती सुद्धा पोहोचेल. 5 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 5 धाबा धावफलकावरती. या बॉलचा बॉल. आता इथे दिशा खराब आहे आणि दशा सुद्धा खराब आहे. वाईट +1 2 मिळाल्या. पहिल्या बॉल 4 बॉलवरती फक्त 4 होत्या. त्यानंतरच्या आता या मागच्या 3 बॉल मागे किंबहुना 2 बॉल मागे आपण जर पाहिलं तर त्या 3 आल्यात. त्यामुळे धावा वाढल्यात. मागच्या 2 धावा स्कोरबोर्डवरती वाढून चालल्यात. 7 धावा धावफलकावरती होतात. या बॉलचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु समोर डाऊन दी ग्राउंड चाललाय बॉल. सिंगल मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती लागल्या. ज्या धावा 2 षटकांमध्ये दिलदार बागदांडा संघाच्या होत्या त्या एकाच षटकामध्ये आतापर्यंत बनवल्यात, परंतु अजूनही पल्ला खूप सारा गाठायचा आहे. 42चा पाठलाग करायचा आणि त्यातल्या त्यात 8 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 34 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉलमध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 2ऱ्याला सुरुवात होईल आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती चारू दत्त अर्थात चारू यांना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जातं. मध्ये 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि आकाश गुरव
नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, ज्याने मागच्या मॅचमध्ये 2 षटकार ठोकले होते. आता या मॅचमध्ये त्याची बॅटिंग सुद्धा महत्त्वाची राहील. ओमकार सुद्धा अजून येणं बाकी आहे. या वेळचा बॉल इकडे मात्र नटराज पद्धतीने खेळून काढलं, परंतु सिंगल धाव मिळाली आकाशला. म्हणजे 33चा अजूनही पाठलाग करायचा 17 बॉलमध्ये. जोगेश्वरी माता आवास विरुद्ध दिलदार बागदांडा असा सामना आपण पाहतोय. यावेळी आपटला होता हा बॉल आणि आता वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. तिसऱ्या पंचांचा वापर इकडे केला जातोय. म्हणजे हा बॉल किती वरतून गेलाय हे मात्र आता चेक केलं जाईल. फेअर आहे की अनफेअर आहे, बॉल कोणत्या टप्प्यावरतून निघून गेला. जर इकडे वाईड असला तर रिव्ह्यू सुद्धा लॉस्ट होईल, कारण ऑन फील्ड डिसिजन वाईड जरूर आला. इट्स अ वाईड बॉल. तर रिव्ह्यू सुद्धा लॉस्ट, म्हणजे दोन्ही संघांनी एक एक रिव्ह्यू होता तो लॉस्ट क्या. फक्त सिंगल म्हणजेच वाईटच्या साहाय्याने सिंगल मिळाली आहे. चारू पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, फुलर लेनचा बॉल हाताळला होता आणि जोपर्यंत आता इथे हा बॉल अडून फेकला जाईल तदवरती धाव फक्त सिंगल भेटेल. स्कोरबोर्डवरती धाबा आपण पाहतोय 11 झाल्यात, अजून 31चा पाठलाग करायचा आहे. 11 धाबा धावफलकावरती. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळलाय. अनिश प्रयत्न करतोय चेंडूवरती येण्याचा, परंतु त्या सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 12 वरती पोहोचते. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, 12 धावा धावफलकावरती. या षटकातील आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. 15 चेंडूंमध्ये 30 धावसंख्येची अजूनही गरज. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. 4 चेंडू संपलेत या षटकातील. 2 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. 14 मध्ये 30 अजूनही बनवायच्यात. 12 झाल्यात स्कोरबोर्डवरती. आणखीन एक डॉट बॉल. आडबा बॅटने पूल करायचं होतं या बॉलला, परंतु तो पूल इकडे मात्र अनसक्सेसफुल राहिला आणि बॉल सर्व विकेट किपर अनिश म्हात्रे यांच्या दस्तानामध्ये सुद्धा गेला. डॉट बॉल येणारा शेवटचा बॉल असेल या षटकातील. 13 चेंडूंमध्ये 30. आता उडवलाय, समोर टाकला बॉल, हेलिकॉप्टर खेळला याच्यावरती आणि लँड सुद्धा झाला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6 मिळाल्या. आता इक्वेशन 12 बॉल मध्ये 24चं शिल्लक राहिलंय. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत, 24 बनवायच्या आहेत. मागच्या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 20 बनवायच्या होत्या, आता 24 बनवायच्या आहेत. शेवटच्या बॉलवरती तो षटकार आला. या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना चारूचा विचार केला तर त्याने 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना अनिशने 8 धावा खर्च केल्या होत्या. स्कोरबोर्डवरती धावा संख्येचा आलेख पाहिला तर 18 वरती पोहोचलाय. 24 बनवायच्या आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 24चा पाठलाग. याच धावा 2 षटकांमध्ये कमी राहिल्या होत्या ज्यावेळी दिलदार बागदांडा हा संघ बॅटिंग करत होता. जिथे 2 षटकांमध्ये फक्त 8 राहिल्या होत्या स्कोरबोर्डवरती आणि त्यामुळे आता तोच फरक स्कोरबोर्डवरती पडलाय. जर त्या 2 षटकांमध्ये 20+ धावा असत्या ना तर मग इथे इक्वेशन जोगेश्वरी माता आवाज संघासाठी खूप मोठं असतं, परंतु आता ते कमी आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 24 बनवायचे आहेत. भावेश बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल आडव्या बॅटने उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओमकार राणे यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. 6 धावा. आता 18 शिल्लक राहिल्या. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये 18ची गरज. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 11 मध्ये 18 बनवायचे असताना यावेळचा बॉल अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता हा डॉट जाईल.
मागचा बॉल डॉट आलाय. 10 मध्ये 18 बनवायच्यात अजूनही. आता इथे यावेळी बॅटची एज घेत असताना बिहाइंड द विकेट बॉल चाललाय. सिंगल धाव भेटेल. हे रिव्ह्यू लॉस झालाय त्यांचा. इट्स अ नो बॉल. अरे ना, वादग्रस्त गोलंदाजी करतो म्हणजे 2 धावांची पॅनल्टी आता दिली जाईल आणि म्हणजे एकूण त्या 3 धावा होतील आणि येणारा बॉल सुद्धा फ्री हिटचा असेल. हा गोलंदाजी या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये. ज्या रीतीने हा चेंडू इथे वादग्रस्त ठरवला. टोटल 4. ओके, म्हणजे 2 पॅनल्टी, 1 नो +1 आणि या 4 म्हणजे 4 मिळाल्या. 28 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज भूषण अर्थातच मुन्ना बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. भूषणच्या खांद्यावरती षटक सोपवले. 28 झाल्यात. बॉलिंग टाकू शकतोय. एक चान्स. ओके, म्हणजे कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण हे सांगितलं होतं, गोलंदाज गोलंदाजी करू शकतोय. जर याच्या पुढे तो आदळला तर मग कठीण आहे गोलंदाजासाठी. मग मी म्हणेन या स्पर्धेमध्ये तो गोलंदाजीच करू शकत नाहीये. आणि तो निर्णय ओमकारने सुद्धा पुन्हा एकदा सांगितला. याच निर्णयावरती काल सुद्धा विचार विनिमय केला गेला ज्यावेळी स्पर्धा संपली, पहिला दिवस संपला. प्रत्येक गोलंदाजाला ती अपेक्षा असते की एक चान्स मिळावा. चुकी माणसाकडनं होते, परंतु आता त्या चुकीला सुधारायचं कसं त्या गोलंदाजावरती आहे, म्हणजे भावेशवरती आहे. फ्री हिट तर आहे, पण आता इथे महत्वाचा चेंडू कसा फेकला जाईल. 14 पाहिजे ना, म्हणजे आता 18 पाहिजे होते ना. 14 हव्यात जिंकण्यासाठी. आता यावेळचा बॉल घोषित क्षेत्रामध्ये सिंगल धाव देऊन जाईल. 4 चेंडू संपलेत. अजूनही 2 चेंडू या षटकातील येणं बाकी आहेत. 3 चेंडू संपलेत. तीन बॉल झालेत. 9 बॉल मध्ये 13 हव्यात. आता या बॉल वरती हा सिक्सर आहे का हे पाहावं लागेल. कॅच इकडे मात्र ड्रॉप झाले. या अगोदर सुद्धा आपण जर पाहिलं तर एक कॅच ड्रॉप झाली होती तिथे पहिल्या सत्रामध्ये. आता तिथे आणखीन एक कॅच ड्रॉप होते. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 मिळाल्यात. 8 चेंडूंमध्ये 11ची गरज. 8 बॉल 11. यावेळी इथे हा वाईट बॉल येईल. कारण उंची जास्त मिळाली या बॉलला, बाउन्स मिळाला आणि त्यामुळे वाईट बॉलच्या सहाय्याने धाव मिळते. तर 10 बनवायचे आहेत. 1 फॉर दी ओव्हर गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते. 10ची गरज आहे. अजूनही 8 बॉल शिल्लक आहे. तिथून हे 2 डॉट बॉल आले तर 6 मध्ये 10 राहू शकतात. त्यामुळे 22ला प्रयत्न करायचे आहेत की हे 2 बॉल आहेत ते कुठेतरी योग्य टप्प्यावरती फेकणं. यावेळी स्क्वेअर कट मारलाय. सिंगल धाव या बॉलवरती भेटेल. शेवटच्या बॉलवरती आता धाबा किती येतील. 9 अजूनही हव्यात. शेवटचा बॉल.
इथे मात्र मिसफील्ड झाली आहे आणि दुसरीचा प्रयत्न आणि ती सुद्धा आता कंप्लीट केली जाईल. अगदी साधा सोपा हा चेंडू होता, तो हातातून निसटला होता. 6 बॉलमध्ये 7 बनवायच्यात. सहा मध्ये 7 हव्यात. आता कालच्या दिवसामध्ये आता नेहमी नाव या मैदानावरती मनीष कुटले यांचं घेतलं जाईल. जर 6 मध्ये 7 घेतल्या तर भूषणचं सुद्धा नाव या मैदानावरती नेहमीच घेतलं जाईल, कारण रबर बॉलमध्ये 6 चेंडूंमध्ये 7 धावा डिफेंड करणं कठीण असेल, परंतु सोपं करायचं असेल तर चांगल्या गोलंदाजीचा नमुना इथे पेश करावा लागेल. आकाश गुरव स्ट्राईक एंडवरती आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये 7 बनवायच्यात. पहिला बॉल या ओव्हर मधील पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती पडलाय का, अगदी हे पाहिलं जाईल. आणि हा बॉल योग्य टप्प्यावरती पडला. 5 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 7 ची गरज. 5 बॉल 7. पुन्हा एकदा मुन्ना सज्ज होतो चेंडू घेऊन. यावेळी आपटला होता बॉल आणि हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. चौकार. चार मध्ये 3 कंपल्सरी चेस आहे. काल सुद्धा असंच दृश्य राहिलं होतं. निखिल धुमाळ ज्यावेळी गोलंदाजी करत होता. 4 मध्ये 3 तर सुद्धा 4 मध्ये 3 हव्यात, परंतु आता वाईड आला. 4 मध्ये 2 हव्यात. चौकार आला. तिथे मिसफील्ड झाली प्रदीप यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर तो चौकार आला होता. जर तिकडे तो बॉल अडवला असता तर कदाचित तिथे सिंगल मिळाली असती, परंतु आता 2 हव्यात. 4 बॉल शिल्लक आहेत. स्क्वेअर कट मारलाय. सिंगलच भेटेल तिथे. आणि आता स्कोर इज लेवल आपण म्हणूया. 41 झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 1 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. 3 बॉल शिल्लक आहेत. 3 मध्ये 1. या वेळच्या बॉलवरती आता सिक्सर आलाय आणि सामना इथे मात्र संपलाय आणि जिंकलाय तो म्हणजे जोगेश्वरी माता आवास या संघाने. वेल प्लेड. हा हडलक दिलदार बागदांडा.